ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग मीन्स जाहिरात करणे. ॲडव्हर्टायझिंग मीन्स जाहिरात करणे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला विकायची असेल तर त्याची जाहिरात करणे म्हणजे ॲडव्हर्टायझिंग. आय थिंक सिगरेट ॲडव्हर्टायझिंग शुड बी बॅन्ड कम्प्लिटली. म्हणजे सिगारेटच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे असे मला वाटते. ॲडव्हर्टायझिंग मीन्स जाहिरात करणे. नाव नेक्स्ट वर्ड, ॲडवायझर. ॲडवायझर. ॲडवायझर मीन्स सल्लागार. ॲडवायझर मीन्स सल्लागार. आय विल टॉक टू माय ॲडवायझर. मी माझ्या सल्लागाराशी बोलेन. आय विल टॉक टू माय ॲडवायझर. ॲडवायझर मीन्स सल्लागार. नेक्स्ट वर्ड, अफेअर. इट्स अफेअर. अफेअर मीन्स प्रसंग, घटना किंवा प्रकरण. अफेअर मीन्स प्रसंग, घटना किंवा प्रकरण. द पार्टी वॉज अ ग्रँड अफेअर. म्हणजे पार्टी एक भव्य सोहळा होता. द पार्टी वॉज अ ग्रँड अफेअर. म्हणजे पार्टी एक भव्य सोहळा होता म्हणजे भव्य प्रसंग होता. अफेअर मीन्स प्रसंग, घटना किंवा प्रकरण. नाव नेक्स्ट वर्ड, इट्स अफेक्ट. अफेक्ट. अफेक्ट मीन्स प्रभावित करणे किंवा परिणाम करणे. अफेक्ट मीन्स प्रभावित करणे किंवा परिणाम करणे. जसे की एखाद्यावर किंवा एखाद्या गोष्टीवर प्रभाव पाडणे किंवा एखाद्यामध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये बदल घडवून आणणे म्हणजे त्या व्यक्तीवरती किंवा त्या गोष्टीवरती परिणाम करणे म्हणजे अफेक्ट. द सेंटेन्स बघा, युअर ओपिनियन विल नॉट अफेक्ट माय डिसिजन. युअर ओपिनियन विल नॉट अफेक्ट माय डिसिजन. म्हणजे तुमच्या मताचा माझ्या निर्णयावर परिणाम होणार नाही. म्हणजे समोरची व्यक्ती काहीतरी सांगतीये, त्यांचं मत सांगतीये, त्या मताचा काहीही परिणाम होणार नाही, अफेक्ट होणार नाही. अफेक्ट मीन्स प्रभाव किंवा परिणाम करणे. युअर ओपिनियन विल नॉट अफेक्ट माय डिसिजन. तुमच्या मताचा माझ्या निर्णयावर परिणाम होणार नाही. नाव नेक्स्ट वर्ड, इट्स अफोर्ड. अफोर्ड. अफोर्ड मीन्स परवडणे. अफोर्ड मीन्स परवडणे म्हणजे विकत घेण्यास सक्षम असणे. म्हणजे एखादी गोष्ट आपण पैसे देऊन विकत घेऊ शकतो म्हणजे ती आपल्याला परवडतीये असं म्हणजे अफोर्ड. शी कॅन नॉट अफोर्ड अ न्यू ड्रेस. तिला नवीन ड्रेस परवडत नाही. शी कॅन नॉट अफोर्ड अ न्यू ड्रेस. तिला नवीन ड्रेस परवडत नाही. नेक्स्ट वर्ड, अफ्रेड. इट्स अफ्रेड. अफ्रेड मीन्स भीती वाटणे किंवा भिणे. म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल किंवा त्याच्या परिणामांबद्दल आपल्याला भीती वाटणे किंवा काळजी वाटणे म्हणजे अफ्रेड. तर सेंटेन्स बघा, डोंट बी अफ्रेड. घाबरू नको. डोंट बी अफ्रेड. घाबरू नको. आय एम अफ्रेड ऑफ डॉग्स. मला कुत्र्यांची भीती वाटते. आय एम अफ्रेड ऑफ डॉग्स. मला कुत्र्यांची भीती वाटते. नेक्स्ट वर्ड, इट्स आफ्टर. आफ्टर. आफ्टर मीन्स नंतर म्हणजे एखाद्या गोष्टी नंतर. आफ्टर मीन्स नंतर. टेक सम रेस्ट आफ्टर लंच. दुपारच्या जेवणानंतर थोडी विश्रांती घ्या. टेक सम रेस्ट आफ्टर लंच. दुपारच्या जेवणानंतर थोडी विश्रांती घ्या. नेक्स्ट, इट्स आफ्टरनून. आफ्टरनून. आफ्टरनून मीन्स दुपार. आफ्टरनून मीन्स दुपार. वी विल गो टू द मार्केट टुमारो आफ्टरनून. वी विल गो टू द मार्केट टुमारो आफ्टरनून. उद्या दुपारी आपण बाजारात जाऊ. आफ्टरनून मीन्स दुपार. नाव नेक्स्ट वर्ड, अगेन. अगेन. अगेन मीन्स परत किंवा पुन्हा. अगेन मीन्स परत, पुन्हा. डोंट कॉल मी अगेन. मला पुन्हा कॉल करू नको. डोंट कॉल मी अगेन. मला पुन्हा कॉल करू नको. नेक्स्ट वर्ड, एज. इट्स एज.
एज मीन्स वय. एज मीन्स वय. इट्स डू यू नो हर एज? तुला तिचं वय माहीत आहे का? डू यू नो हर एज? तुला तिचं वय माहीत आहे का? एज मीन्स वय. नाव नेक्स्ट वर्ड अगेन्स्ट. इट्स अगेन्स्ट. अगेन्स्ट मीन्स विरुद्ध, ला टेकून किंवा लागून, म्हणजे एखाद्या गोष्टीला लागून किंवा एखाद्या खेळात किंवा स्पर्धेमध्ये एखाद्याच्या विरुद्ध असणे म्हणजे अगेन्स्ट. किंवा एखाद्या व्यक्तीशी किंवा गोष्टीशी सहमत नसणारा किंवा त्याला पाठिंबा न देणारा म्हणजे त्याच्या मतांशी विरुद्ध असणारा म्हणजे अगेन्स्ट. नेहा इज अगेन्स्ट राजूज आयडियाज. नेहा इज अगेन्स्ट राजूज आयडियाज म्हणजे नेहा राजूच्या विचारांच्या विरोधात आहे. नेहा इज अगेन्स्ट राजूज आयडियाज. नेक्स्ट सेंटेन्स आवर स्टडी टेबल इज अगेन्स्ट द वॉल. आवर स्टडी टेबल इज अगेन्स्ट द वॉल म्हणजे आमचे अभ्यासाचे टेबल भिंतीला लागून आहे, म्हणजे अगेन्स्ट द वॉल. अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध, ला टेकून किंवा एखाद्या गोष्टीला लागून. नेक्स्ट वर्ड एजन्सी. इट्स एजन्सी. एजन्सी मीन्स प्रतिनिधीचे काम करणारा. अ ट्रॅव्हल एजन्सी विल मेक ट्रॅव्हल अरेंजमेंट्स म्हणजे ट्रॅव्हल एजन्सी प्रवासाची व्यवस्था करेल. एजन्सी मीन्स प्रतिनिधीचे काम करणारा. नेक्स्ट वर्ड एजंट. इट्स एजंट. एजंट मीन्स दलाल, मध्यस्थ किंवा एजंट म्हणजे दुसऱ्या गटाशी व्यवहार करताना लोकांच्या समूहाचे प्रतिनिधित्व म्हणजे मध्ये जो बोलणारी व्यक्ती असते तो म्हणजे काय? एजंट. किंवा एखाद्या कंपनीसाठी काम करणारी व्यक्ती म्हणजे एजंट. सेंटेन्स बघा. वी बाउट द हाऊस थ्रू ॲन एजंट. आम्ही एजंट मार्फत घर विकत घेतले. वी बाउट द हाऊस थ्रू ॲन एजंट. आम्ही एजंट मार्फत घर विकत घेतले. नेक्स्ट वर्ड अग्रेसिव्ह. इट्स अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह मीन्स आक्रमक. अग्रेसिव्ह मीन्स आक्रमक. राजू इज व्हेरी अग्रेसिव्ह. राजू इज व्हेरी अग्रेसिव्ह. राजू खूप आक्रमक आहे. अग्रेसिव्ह मीन्स आक्रमक म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशी संतप्त किंवा हिंसक पद्धतीने वागणे म्हणजे अग्रेसिव्ह. नेक्स्ट वर्ड इट्स अगो. अगो. अगो मीन्स पूर्वी. अगो मीन्स पूर्वी. ही लेफ्ट होम ॲन आवर ॲगो. ही लेफ्ट होम ॲन आवर अगो म्हणजे तासाभरापूर्वी तो घरून निघाला. अगो मीन्स पूर्वी. नेक्स्ट वर्ड इट्स अग्री. अग्री. अग्री मीन्स एखाद्याशी सहमत असणे. अग्री मीन्स एखाद्याशी सहमत असणे. आय अग्री विथ युअर ओपिनियन. आय अग्री विथ युअर ओपिनियन. मी तुमच्या मताशी सहमत आहे. आय अग्री विथ युअर ओपिनियन. मी तुमच्या मताशी सहमत आहे. अग्री मीन्स सहमत असणे. नेक्स्ट वर्ड इट्स अग्रीमेंट. अग्रीमेंट. अग्रीमेंट मीन्स करार. अग्रीमेंट मीन्स करार. दोन किंवा अधिक लोकांनी एकत्र बसून केलेला ठराव म्हणजे काय? अग्रीमेंट म्हणजे करार. वी हॅव अ 4-year agreement with the flat owner. We have a 4-year agreement with the flat owner. म्हणजे आमचा फ्लॅट मालकाशी 4 वर्षांचा करार आहे. अग्रीमेंट म्हणजे करार. नाव नेक्स्ट वर्ड इट्स ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर मीन्स शेती. ॲग्रिकल्चर मीन्स शेती. ॲग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन ऑफ फार्मर्स. शेती हा शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ॲग्रिकल्चर मीन्स शेती. नाव नेक्स्ट इट्स अहेड. अहेड. अहेड मीन्स पुढे. अहेड मीन्स पुढे. यू गो अहेड अँड टेल हिम आय एम कमिंग. यू गो अहेड अँड टेल हिम आय एम कमिंग. तू पुढे जा आणि त्याला सांग की मी येत आहे.
Ahead means पुढे. Next word air. It's air. Air means हवा. Air means हवा. I went outside to get some fresh air. I went outside to get some fresh air. मी ताजी हवा घेण्यासाठी बाहेर गेलो. Air means हवा. Next word it's aircraft. Aircraft. Aircraft means कोणतेही उडणारे वायुवाहन जसे की विमान, हेलिकॉप्टर इत्यादी. Aircraft means कोणतेही उडणारे वायुवाहन. Many parts of an aircraft are joined together. Many parts of an aircraft are joined together. म्हणजे विमानाचे अनेक भाग एकत्र जोडलेले असतात. Aircraft means कोणतेही उडणारे वायुवाहन. Now next word it's airline. Airline. Airline means विमानाने वाहतूक करणारी कंपनी. Airline means विमानाने वाहतूक करणारी कंपनी म्हणजे विमानाने प्रवासी किंवा वस्तू वाहून नेण्यासाठी नियमित सेवा चालवणारा व्यवसाय म्हणजे एअरलाइन. What airline did you fly with? तुम्ही कोणत्या विमान कंपनीने उड्डाण केले? What airline did you fly with? तुम्ही कोणत्या विमान कंपनीने उड्डाण केले? Airline means विमानाने वाहतूक करणारी कंपनी. Now next word it's airport. Airport. Airport means विमानतळ. Airport means विमानतळ. They arrived late at the airport. They arrived late at the airport. म्हणजे ते विमानतळावर उशिरा पोहोचले. Airport means विमानतळ म्हणजे अशी जागा जिथे विमान नियमितपणे उतरते. प्रवाशांना आत येण्यासाठी जी इमारत असते त्याला काय बोलतात? विमानतळ म्हणजे एअरपोर्ट. नेक्स्ट वर्ड अल्बम. इट्स अल्बम. अल्बम मीन्स अल्बम किंवा छायाचित्र पुस्तक म्हणजे ज्याच्यामध्ये फोटोज ठेवलेले असतात त्याला काय बोलतात? अल्बम. वी हॅव पुट द बेस्ट वेडिंग फोटोज इन द अल्बम. वी हॅव पुट द बेस्ट वेडिंग फोटोज इन द अल्बम. आम्ही अल्बममध्ये लग्नाचे सर्वोत्तम फोटो ठेवले आहेत. अल्बम मीन्स अल्बम किंवा छायाचित्र पुस्तक. नेक्स्ट वर्ड इट्स अल्कोहोल. अल्कोहोल. अल्कोहोल मीन्स दारू. अल्कोहोल मीन्स दारू. ही नेवर ड्रिंक्स अल्कोहोल. तो कधीही दारू पीत नाही. ही नेवर ड्रिंक्स अल्कोहोल. तो कधीही दारू पीत नाही. अल्कोहोल मीन्स दारू. नाव नेक्स्ट वर्ड इट्स अलाइव. अलाइव. अलाइव मीन्स जिवंत. अलाइव मीन्स जिवंत. The fish we caught is still alive. The fish we caught is still alive. आम्ही पकडलेला मासा अजूनही जिवंत आहे. Alive means जिवंत. Next all. It's all. All means सर्व, सगळे. All means सर्व, सगळे. Have you eaten all the grapes? तुम्ही सर्व द्राक्ष खाल्ले आहेत का? Have you eaten all the grapes? तुम्ही सर्व द्राक्ष खाल्ले आहेत का? All means सर्व, सगळे. Next alliance. It's alliance. Alliance means युती. Alliance means युती. युती हा शब्द सहसा आपण राजकारणामध्ये ऐकतो बघा. दोन राजकारण्यांनी युती केली वगैरे असं. ती युती म्हणजे अलायन्स. बोथ कंट्रीज फॉर्म्ड अन अलायन्स. दोन्ही देशांनी युती केली. बोथ कंट्रीज फॉर्म्ड अन अलायन्स. अलायन्स मीन्स युती. नेक्स्ट वर्ड अलोन. इट्स अलोन. अलोन मीन्स एकटा म्हणजे इतर लोकांशिवाय एकटा. अलोन मीन्स एकटा. आय लाईक बिंग अलोन. मला एकटे राहणे आवडते. आय लाईक बिंग अलोन. मला एकटे राहणे आवडते. अलोन मीन्स एकटा. नेक्स्ट इट्स अलॉंग. अलॉंग. अलॉंग मीन्स बाजूने किंवा कडेने. अलॉंग मीन्स बाजूने किंवा कडेने.
He parked his car along the road. He parked his car along the road. त्याने त्याची गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. Along means बाजूने किंवा कडेने. Next, also. It's also. Also means तसेच, सुद्धा किंवा देखील. Also means तसेच, सुद्धा किंवा देखील. We also went to the movie. आम्हीही चित्रपटाला गेलो होतो. We also went to the movie. आम्हीही चित्रपटाला गेलो होतो म्हणजे आम्ही सुद्धा किंवा आम्ही देखील चित्रपटाला गेलो होतो. Also means तसेच, सुद्धा किंवा देखील. नेक्स्ट वर्ड, इट्स ऑल्टर. ऑल्टर. ऑल्टर मीन्स बदलणे किंवा पालटणे म्हणजे कपड्यांचा आकार बदलणे जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित बसतील यासाठी आपण काय करतो ते कपडे ड्रेसेस काय करतो ऑल्टर करतो. ऑल्टर मीन्स बदलणे किंवा पालटणे. शी ऑल्टर्ड हर न्यू ड्रेस. तिने तिचा नवीन ड्रेस बदलला. शी ऑल्टर्ड हर न्यू ड्रेस. तिने तिचा नवीन ड्रेस बदलला म्हणजे तिचा नवीन जो ड्रेस आहे त्या कपड्यांचा आकार तिने बदली करून घेतला. ऑल्टर मीन्स बदलणे किंवा पालटणे. नेक्स्ट, इट्स ऑल्टरनेटिव्ह. ऑल्टरनेटिव्ह. ऑल्टरनेटिव्ह मीन्स पर्यायी. ऑल्टरनेटिव्ह मीन्स पर्यायी. पर्यायी मीन्स पर्यायी योजना किंवा पद्धत म्हणजे एका गोष्टीऐवजी दुसरी गोष्ट वापरू शकणे किंवा करू शकणे म्हणजे ऑल्टरनेटिव्ह. ऑल्टरनेटिव्ह मीन्स पर्यायी. He had to make alternative arrangements. He had to make alternative arrangements म्हणजे त्याला पर्यायी व्यवस्था करावी लागली. Alternative means पर्यायी. Next, although. It's although. Although means तरी किंवा जरी. Although means तरी किंवा जरी. Although she was sick, she went to the office. Although she was sick, she went to the office. ती आजारी असली तरी ती ऑफिसला गेली. Although means तरी किंवा जरी. नेक्स्ट, अलार्म. इट्स अलार्म. बरेचसे लोक अलार्म किंवा अलाराम असं बोलतात पण ते रॉंग आहे. राईट प्रोनाउन्सिएशन इज अलार्म. इट्स अलार्म. अलार्म मीन्स गजर. Alarm means gajar. Set an alarm for 4 a.m. Set an alarm for 4 a.m. पहाटे 4 वाजताचा गजर लावा. Alarm means गजर. Next, alike. Alike. Alike means एकसारखे त्याचप्रमाणे. Alike means एकसारखे त्याचप्रमाणे. He treats all children alike. He treats all children alike. तो सर्व मुलांशी सारखाच वागतो. तो सर्व मुलांशी सारखाच वागतो किंवा एकसारखाच वागतो म्हणजे he treats all children alike. Alike means एकसारखे त्याचप्रमाणे किंवा सारखाच. नेक्स्ट, allow. It's allowed. Allow means परवानगी देणे. Allow means परवानगी देणे. एखाद्याला काहीतरी करण्याची परवानगी देणे किंवा काहीतरी करण्यापासून रोखू नये ते करू द्यावं म्हणजे अलाव करणे म्हणजे परवानगी देणे. शी विल नॉट अलाव मी टू गो आउट विथ यू. शी विल नॉट अलाव मी टू गो आउट विथ यू. ती मला तुमच्याबरोबर बाहेर जाऊ देणार नाही. ती मला तुझ्याबरोबर बाहेर जाऊ देणार नाही. शी विल नॉट अलाव मी टू गो आउट विथ यू. अलाव मीन्स परवानगी देणे. नेक्स्ट, ऑल्मनॅक. इट्स ऑल्मनॅक. ऑल्मनॅक मीन्स पंचांग. ऑल्मनॅक मीन्स पंचांग. यू कॅन टेस्ट इट थ्रू ऑल्मनॅक. यू कॅन टेस्ट इट थ्रू ऑल्मनॅक. तुम्ही पंचांगाद्वारे त्याची चाचणी घेऊ शकता. यू कॅन टेस्ट इट थ्रू ऑल्मनॅक. Almanac means panchang. Now next, attempt. It's attempt. Attempt means
काहीतरी करण्याचा प्रयत्न करणे. अटेम्प्ट मीन्स काहीतरी करण्याचा प्रयत्न करणे. शी अटेम्प्टेड द UPSC एक्झाम 4 टाइम्स. तिने 4 वेळा UPSC परीक्षेचा प्रयत्न केला. शी अटेम्प्टेड द UPSC एक्झाम 4 टाइम्स. अटेम्प्ट मीन्स काहीतरी करण्याचा प्रयत्न करणे. नेक्स्ट, ऑलमोस्ट. इट्स ऑलमोस्ट. ऑलमोस्ट मीन्स जवळजवळ किंवा जवळपास. ऑलमोस्ट मीन्स जवळजवळ किंवा जवळपास. I am almost done with my work. I am almost done with my work. Or simply you can say, my work is almost done. Means माझे काम जवळपास पूर्ण झाले आहे. माझे काम जवळपास पूर्ण झाले आहे. I am almost done with my work or my work is almost done. Almost means जवळजवळ किंवा जवळपास. Next, alms. It's alms. Alms means भिक्षा, दान किंवा भीक. Alms means भिक्षा, दान, भीक. He gave alms to beggars. He gave alms to beggars. त्याने भिकाऱ्यांना भिक्षा दिली. He gave alms to beggars. Alms means भिक्षा, दान, भीक. Next, allowed. It's allowed. Allowed means मोठ्याने. Allowed means मोठ्याने. She read the poem aloud. तिने कविता मोठ्याने वाचली. She read the poem aloud. तिने कविता मोठ्याने वाचली. Next, alphabet. It's alphabet. काही जण अल्फाबेट असं प्रोनाउन्स करतात. But correct pronunciation is alphabet. It's alphabet. Alphabet means वर्णमाला, मुळाक्षरे. Write the alphabet in order. म्हणजे क्रमाने वर्णमाला लिहा. Write the alphabet in order. Alphabet means वर्णमाला, मुळाक्षरे. Already. It's already. Already means आधीच. Already means आधीच. I am already told him. मी त्याला आधीच सांगितले आहे. I already told him. मी त्याला आधीच सांगितले आहे. Next, altogether. Altogether. Altogether means एकूणच, एकंदर. Altogether means एकूणच, एकंदर. Altogether we had great fun. Altogether we had great fun. एकंदरीत आम्ही खूप मजा केली. Altogether means एकूणच किंवा एकंदर. Next, always. It's always. Always means नेहमी, कायम, सदैव. Always means नेहमी, कायम, सदैव. I will always be there for you. I will always be there for you. मी नेहमी तुझ्यासाठी तिथे असेन. I will always be there for you. मी नेहमी तुझ्यासाठी तिथे असेन. Always means नेहमी, कायम, सदैव. Next, am. Which pronouns or am. Or am means आहे. I am a student. I am a student. मी विद्यार्थी आहे. Next, amazing. It's amazing. Amazing means आश्चर्यकारक. Amazing means आश्चर्यकारक. It was amazing. ते आश्चर्यकारक होते. It was amazing. ते आश्चर्यकारक होते. Amazing means आश्चर्यकारक. Next, among. It's among. Among means मध्ये किंवा च्या मध्यभागी. Among means मध्ये किंवा च्या मध्यभागी. That old temple is hidden among trees. That old temple is hidden among trees. ते जुने मंदिर झाडांमध्ये लपलेले
आहे. दॅट ओल्ड टेम्पल इज हिडन अमंग ट्रीज. अमंग मीन्स मध्ये किंवा च्या मध्यभागी. नेक्स्ट, अमाऊंट. इट्स अमाऊंट. अमाऊंट मीन्स रक्कम. अमाऊंट मीन्स रक्कम. They didn't pay right amount of the product. They didn't pay right amount of the product. त्यांनी उत्पादनाची योग्य रक्कम भरली नाही. Amount means रक्कम.